नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मागचा व्हिडिओ मी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त टाकला होता की 21 दिवसाची प्रभावी सेवा कशी करायची आणि स्वामी चरित्र सारामृताचे 21 पाठ कसे करायचे, कधीपासून सुरुवात करायची आणि स्वामी चरित्र सारामृत या सेवेला किती वेळ लागतो. दिवसाचा 1.25 तास ते 1.5 तास स्वामी चरित्र सारामृत पठण करण्यासाठी लागतो. तर 21 दिवसाची सेवा करायची असेल तर ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत, ज्यांना रोज बाहेर पडायचं असतं, घर पण सांभाळायचं असतं, तर त्यांना 1 ते 1.5 तास रोज बसून सेवा करणे शक्य होत नाही आहे. तर त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी दुसरी सेवा सांगणार आहे की ही अशी सेवा आहे म्हणजे ती प्रभावी तितकीच आहे. स्वामी चरित्र सारामृत इतकीच प्रभावी आहे, कारण की कोणतीही सेवा तुम्ही जी कराल, मनापासून कराल, ती तेवढीच प्रभावी असते आणि ती स्वामीपर्यंत पोहोचतच असते. पण ज्यांना वेळ कमी आहे, जे बाहेर कामासाठी बाहेर पडतात, त्या महिलांनी किंवा कोणीही करू शकतं ही सेवा. तर त्यांनी ही सेवा कशी करावी, तर या व्हिडिओमध्ये मी स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामी लिखित नामजप सेवा ही कशी करायची आणि ते कोण करू शकतं व ती कुठे करता येते, याचे नियम काय आहेत, ही सर्व माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका. तर बघा, आपण लिखित नामजप सेवा आता ज्यांना 1 ते 1.5 तास रोज वेळ देणं शक्य नाही आहे, घरचं आवरून जर ऑफिस जायचं असेल, कामावर जायचं असेल, तर त्यांनी ही सेवा त्यांच्यासाठी खूप छान सेवा आहे. तितकीच प्रभावी आहे जेवढं की स्वामी चरित्र सारामृताची सेवा प्रभावी आहे. तो तर एक दिव्य ग्रंथ आहे. त्या ग्रंथाला म्हणजे कुठेच तोड नाही आहे. कुठलीही सेवेपेक्षा तो ग्रंथाची सेवा खूप छान आहे. पण आता ज्यांना वेळ नाही आहे, पण करायची इच्छा आहे, कमी वेळात पण काहीतरी स्वामींची सेवा करायची आहे, त्या महिलांसाठी किंवा त्या कोणत्याही व्यक्तीसाठी ही सेवा खूप छान आहे. तर लिखित नामजपाची सेवा तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही घरी असो, कामावर असो, ऑफिसमध्ये असो, प्रवासात असो किंवा कुठे गावी गेलेला असाल, माहेरी किंवा कुठेही जा पाहुण्यांकडे, तुम्ही ती तुमच्यासोबत वही ठेवली लिखित नामजपाची, तर तुम्ही ही सेवा कुठेही करू शकता आणि तुमची सेवा पण होईल आणि तुमचा वेळही वाचेल. अशा प्रकारची ही सेवा आहे. तर ही सेवा करताना आपल्याला एक वही घ्यायची आहे जी पूर्ण नवीन असावी. आता जी अक्कलकोटला वगैरे जप करण्यासाठी अशी वहीच असते, पण आता इथं जर कोणाला नाही भेटली, तुम्ही जिथे आहात तिथे आपली जी 100 पानी भेटती ती वही घेतली तरी चालेल आणि फक्त ती नवीन असावी. आणि तिच्या सुरुवातीला आपल्याला गणेश म्हणजे श्री गणेशाय नमः असं नाव लिहायचं आहे गणपतीचं, आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप आपण किती करणार आहोत ते आपल्याला जर संकल्पयुक्त करायचं असेल तर पहिल्या दिवशी आपण संकल्प करायचा आहे की मी एवढे वेळेस नामजप, लिखित नामजप करणार आहे. स्वामींसमोर बसून तो संकल्प करायचा आहे की मी रोज 108 वेळेस करेन किंवा रोज 51 वेळेस लिखित नामजप करेल किंवा 21 वेळेस नामजप करेन. जेवढं तुम्हाला शक्य होणार आहे, तुमच्याकडे जेवढा वेळ मिळणार आहे तुम्हाला कामातून, त्याप्रमाणे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. आणि किती वेळेत पण करणार आहे, किती दिवसांमध्ये करणार आहे हे पण सांगा संकल्प करताना. आणि तुम्हाला जर अशीच करायची असेल तर संकल्प करायची गरज नाही आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही अशीच रोज जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढी करू शकता. आणि तुम्हाला दिवसांमध्ये सकाळी थोडा वेळ मिळाला किंवा दुपारी थोडा वेळ मिळाला, संध्याकाळी थोडा वेळ मिळाला, तुम्ही जर एक दिवसाला 108 वेळेस लिखाण करणार असाल, लिखित नामजप करणार असाल, तर तुम्ही असं 2-3 टप्प्यामध्ये पण करू शकता. कारण की तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता. या सेवेला असं नाही आहे की एकाच वेळेस बसा आणि एकाच ठिकाणी करा. तसं केलं तर खूप छान आहे, पण जर वेळ मिळत नाही आणि आपल्याला काही ना काही सेवा करायची असेल तर आपण अशी करू शकतो. या सेवेचे नियम म्हणजे फक्त नॉनव्हेज खायचं नाही आहे, आपल्याला मांसाहार करायचं नाही, एवढी एकच अट आहे. तर आता नामजप करण्यासाठी पेन कोणत्या कलरचा वापरावा, तर तुम्ही कोणत्याही कलरचा पेन वापरू शकता. फक्त काळ्या कलरचा पेन वापरायचा नाही, निळ्या कलरचा वापरू शकता आणि लाल कलरचा असेल तर खूप छान आहे. आता तुमचं जर नामजप पूर्ण झालं, तुम्ही जेवढे ठरवले होते तेवढे तुम्ही नामजप केलेला आहे, वहीचं काय करायचं, तर जर तुम्ही शक्य असेल तर अक्कलकोटच्या तिथे तुम्ही वही जमा करू शकता. नसेल तर तुम्ही जिथे राहतात त्या भागामध्ये मंदिरात स्वामींच्या केंद्रामध्ये पण तुम्ही ती जप केलेली वही जमा करू शकता. नाही कुठेच शक्य झालं नाही, जर तुम्हाला घरात ठेवायची असेल तर तुम्ही घरातही ठेवू शकता, व्यवस्थित ठेवायची फक्त. आता ही सेवा कोणीही करू शकतं, लहान मोठे कोणीही ही सेवा करू शकतात आणि कधीही सुरू करू शकता तुम्ही. तुम्हाला जर स्वामी प्रकट दिनापर्यंत 21 दिवस करायचे असेल तर तुम्ही कधीही सुरू करू शकता, कोणत्याही दिवशी सुरू करू शकता, असं काहीही नियम नाही.
आपण स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळी जप करतो त्यापेक्षा पण ही सेवा खूप छान आहे. कारण की आपण जेव्हा जपमाळ करतो, डोळे बंद करून जपमाळ करतो, पण इतर विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात काही ना काही सतत. तर त्यापेक्षा आपण ही लिखित नाम जप केले तर आपलं कसं मनामध्ये तो उच्चार होत असतो श्री स्वामी समर्थ, आणि आपण तो वहीमध्ये लिहून काढत असतो आणि ते लिहून काढताना आपले डोळे पण पाहत असतात तो शब्द. त्यामुळे आपलं मन एका वेळी एकाच ठिकाणी असतं, इतरत्र कुठेही भटकत नाही. तर लिखित नामजपची सेवा पण खूप प्रभावी आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून करा. स्वामी प्रकट दिनापर्यंत 21 दिवसाची किंवा तुम्हाला जेवढी करणे शक्य आहे तेवढी. धन्यवाद.